हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आयुर्वेद. आज आपण चालू करणार आहे स्वर संधी नंतरचा टॉपिक व्यंजन संधी. व्यंजन संधीमध्ये आपण आज करणार आहे च्युत्व संधी. हे सुरू करायच्या आधी आपण बघूया व्यंजन संधीचे टाइप्स किती आहे आणि त्यांचे सूत्र काय आहे. बघा, व्यंजन संधीचे 8 टाइप्स आहे. च्युत्व संधी, ष्टुत्व संधी, जशत्व संधी, चर्त्व संधी, अनुस्वार संधी, तोरली संधी, परसवर्ण संधी आणि अनुनासिक संधी. अशा 8 टाइप्स आहेत. त्यानंतर यांचे जे सूत्र आहे ते आहे च्युत्व संधीचे सूत्र आहे स्तोश्चुनाश्चु. ष्टुत्व संधीचं सूत्र आहे स्टुनाष्टू. जशत्व संधीचं सूत्र आहे जलम जशवांते. चर्त्व संधीचं सूत्र आहे खरीच. अनुस्वार संधीचं सूत्र आहे मो अनुस्वारः. त्याच्यानंतर तोरली संधीचं सूत्र आहे तोरली. त्याच्यानंतर परसवर्ण संधीचं सूत्र आहे अनुस्वारस्य यै परसवर्ण. त्यानंतर अनुनासिक संधीचं सूत्र आहे यरो अनुनासिके अनुनासिको वा. हे तुम्हाला सूत्र लर्न करावंच लागेल, कारण की या सूत्रामुळेच तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यात खूप हेल्प होऊन जाईल. बघा, आता आपला पहिला टॉपिक आहे च्युत्व संधी. याचं सूत्र आहे स्तोश्चुनाश्चु. याचा फॉर्म्युलामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, सूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. जर स आणि त वर्गातील वर्णापुढे जर श आणि च वर्गातील वर्ण आले तर आपल्याला त्यांना रिप्लेस करायचा आहे श आणि च वर्गातील वर्णांनी. ठीक आहे, बघा याचा फॉर्म्युला काय असा येतो. स आणि त वर्गातील वर्णापुढे जर श आणि च वर्गातील वर्ण आले तर आपल्याला हा जे स आणि त वर्गातील वर्ण आहे यांना रिप्लेस करायचा आहे श आणि च वर्गातील वर्णांनी. ठीक आहे, बघा इझी फॉर्म मध्ये समजूया विथ एक्झाम्पल. बघा, जसं आता हे स आणि त वर्गातील वर्ण आहे, यांना आपल्याला रिप्लेस करायचा आहे श आणि च वर्गातील वर्णांनी. बस बघा, क्वेश्चनद्वारे समजूया. रामस प्लस शेती. इथे काय दिलेलं आहे, रामस म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा स आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा श आलेला आहे. इथे काय झालेलं आहे, स आलेला आहे. तर आपल्याला स ला रिप्लेस करायचं आहे श नी. ठीक आहे, इथे काय आहे, हे दोन्ही हलंत आहे. ठीक आहे, तर आन्सर मध्ये काय येईल, रामस शेते. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, सत प्लस चित. इथे काय दिलेलं आहे, त आलेला आहे, म्हणून इथं आपण जे त आहे हा रिप्लेस करतो च नी. तसाच बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा त, इथे जसं सांगितलेला आहे त वर्गातील वर्ण. त्याच्यानंतर उत्तर पद मध्ये च वर्गातील वर्ण हा च आहे, तर आपल्याला हा त रिप्लेस करायचा च नी. आन्सर मध्ये येईल सच्चित. बघा, आता मी तुम्हाला 2 एक्झाम्पल चांगले एक्सप्लेन केलेले आहे. बाकीच्या याच्यात तुम्हाला स्वतःहून ट्राय करायचं आहे. कस प्लस चित. इथे काय होणार बघा, स आलेला आहे, सेम स श ने रिप्लेस होईल कश्चित. त्यानंतर सत प्लस छत्रम. इथे काय झालेलं आहे, त आलेला आहे, पुन्हा तेच इथे काय आलेलं आहे बघा. आता हा तुमचा आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हे तुम्ही सॉल्व्ह करा. शारांगीन प्लस जय. इथे काय आलेला आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा न आणि उत्तर पद मध्ये हा ज आलेला आहे, तर आपल्याला न रिप्लेस करायचा यानी. तर आन्सर मध्ये काय येईल, शारांगीन जय. त्यानंतर बघा 6 क्वेश्चन, सत प्लस च. इथे काय आलेलं आहे, त आलेला आहे, तर त रिप्लेस च नव्हतो जसं आपण बघितलं होतं. ठीक आहे, तर सच्च. त्यानंतर बघा हा क्वेश्चन तुमच्यासाठी, रुग्णस प्लस शेते. ठीक आहे, हा आता उलटा सॉल्व्ह करायचा आहे. बघा, इथे हा श आलेला आहे, त्यामुळे आपल्याला आन्सर मध्ये काय येईल बघा, पूर्व पद मध्ये काय होईल, रुग्ण स असेल आणि या साईडला उत्तर पद मध्ये शेते असेल. तर हा स जे आहे बघा, हा जे स आहे तर रिप्लेस श ने झाला होता. त्यानंतर बघा कश्चित. हा सेम क्वेश्चन आहे, कस प्लस चित. क्वेश्चन आणि आन्सर बघा, हा क्वेश्चन झाला तुमचा. आता आन्सर मध्ये काय येईल, कस प्लस चित. काऊन आलेला आहे, कारण की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा स आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा च आलेला आहे, तर आपल्याला स श ने रिप्लेस करायचा होता, जसं मी तुम्हाला समजवलं होतं. हा वरचा पण क्वेश्चन तसाच आहे आणि हा 8 क्वेश्चन पण तसाच आहे. त्यानंतर 9th, तद प्लस ज्ञ. आता इथं बघा द आणि ज्ञ. आता हा द कशाने रिप्लेस होईल तुम्ही सांगा. हा द ज ने रिप्लेस होईल, तर आन्सर मध्ये येईल तज्ञ. त्यानंतर बघा 10th क्वेश्चन, हा सेम आहे बघा. आता ज पूर्ण आलेला आहे, अर्धा आलेला आहे पुन्हा. इथं काय ज आला तर पूर्वपद मध्ये काय राहणार, द असणार, सद प्लस जन. ठीक आहे, आता बघा हा 11th क्वेश्चन, इथे उच्चारण आलेला आहे. हा जो च आहे हा च डायरेक्ट बनलेला क्वेश्चन आहे बघा, म्हणजे हा एक प्रकारचा आन्सरच आहे पण आपल्याला उलट चाललेला आहे याच्यात. तर हा च कशाने रिप्लेस झाला होता, त ने रिप्लेस झाला होता. ठीक आहे, तर आन्सर मध्ये काय येईल आपल्याला, उत प्लस चारण. म्हणजे पहिल्या शब्दातील वर्ण हा त होता शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा च होता, तर हा त च ने रिप्लेस झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हा 12th क्वेश्चन, रामस प्लस चिनोती. सेम
स कशाने रिप्लेस करायचा, श ने रिप्लेस करायचा. ठीक आहे. त्यानंतर बघा, आजसाठी एवढेच एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे होते. एक रूल नवीन सांगायचा आहे तुम्हाला. बघा, हा रूल उलटा नाही चालत. जसं तुम्हाला इथं समजावतो मी. जसं आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की स आणि त वर्गातील वर्णापुढे जर श आणि च वर्गातील वर्ण आले, तर आपल्याला त वर्गातील वर्ण आणि स ला रिप्लेस करायचा श आणि च वर्गातील वर्णाने. हा तर नॉर्मल रूल होता, पण हा रूल उलटा नाही चालत. जर काही श याच्या पुढे जर त वर्गातील वर्ण आले, जर काही श याच्या पुढे त वर्गातील वर्ण आले, तर हा च्युत्व संधी होत नाही. ठीक आहे. बघा, एक्झाम्पलद्वारे समजूया. जसं इथे रूल सांगितलेला आहे. श प्लस म्हणजे पूर्व पदमध्ये हा श आलेला आहे आणि उत्तर पदमध्ये त वर्गातील वर्ण आले. इथं हा रूल फॉलो होत नाही. हा च्युत्व संधी होत नाही. एक्झाम्पल काय आहे बघा, विष प्लस न. इथे काय झालेलं आहे, हा पूर्व पदमध्ये श आलेला आहे आणि उत्तर पदमध्ये हा न आलेला आहे. उलट झालेलं आहे कंडिशन. यामुळे आपल्याला काय करायचं, श तशाला तसा लिहायचा आहे, विष्ण. त्यानंतर बघा प्रश्न, उलटा क्वेश्चन तशाला तसा, प्रश प्लस न. इथे पण काय झालेलं आहे, पूर्व पदमध्ये श आणि उत्तर पदमध्ये न. न काय, त वर्गातील वर्ण आहे. त्यामुळे आपण श तशाला तसा लिहिला आणि हा च्युत्व संधी नाही आहे. तर आता आपला कंप्लीट टॉपिक झालेला आहे च्युत्व संधीचा. हा लेक्चर इथंच संपते आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण करणार आहे स्तुत्व संधी. या लेक्चरमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. आजसाठी एवढंच. बाय बाय.